शाळा स्थलांतर हस्तांतरणाबाबत कडक नियम जाहीर, शासनाचे नवे आदेश. मुंबई. राज्यातील खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या बदल्या आणि स्थलांतराबाबत राज्य शासनाने नियमावली अधिक कडक केली आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे स्थलांतर करताना केवळ कागदपत्रे देऊन चालणार नाही, तर नवीन ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुविधांत नेमकी काय सुधारणा झाली याचे ठोस पुरावे आता सादर करावे लागणार आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भात नवे शासन परिपत्रक निर्गमित केले असून यामुळे शाळांच्या मनमानी स्थलांतराला चाप बसणार आहे. बदलेल्या नियमांमधील महत्त्वाचे मुद्दे. सुविधांची तुलना अनिवार्य. शाळा ज्या जुन्या इमारतीत होती आणि ज्या नवीन ठिकाणी जाणार आहे, या दोन्ही ठिकाणच्या भौतिक सुविधांची तुलनात्मक छायाचित्रे प्रस्तावासोबत जोडणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. गुणात्मक वाढीचा पुरावा. शिक्षण हक्क कायद्यानुसार RTE आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांमध्ये नवीन ठिकाणी गुणात्मक वाढ झाली आहे हे शाळा व्यवस्थापनाला सिद्ध करावे लागेल. अधिकारी स्तरावर कडक तपासणी. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी केवळ औपचारिक शिफारस न करता नवीन जागेची प्रत्यक्ष पाहणी करून आणि सुविधांच्या सुस्थितीची खात्री करूनच आपला अहवाल शासनाकडे पाठवायचा आहे. विद्यार्थी हित केंद्रस्थानी. अनेकदा शाळांचे स्थलांतर करताना विद्यार्थ्यांच्या सोयींकडे दुर्लक्ष केले जाते. हे टाळण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ही नवी नियमावली लागू केली आहे. ज्या शाळा या निकषांची पूर्तता करणार नाहीत, त्यांच्या स्थलांतराचे प्रस्ताव फेटाळले जाऊ शकतात. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून यावर अवर सचिव संतोष पूनमचंद खोरगडे यांची स्वाक्षरी आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.